वैद्यकीय व अभियांत्रिकीतील यशाचा आलेख उंचावत ठेवत स्वयंरोजगार निर्मितीचा मार्ग दाखवणारी शिक्षण व्यवस्था निर्माण व्हावी. लातूर पॅटर्न 2 चर्चासत्रातील सूर. शिक्षणातून नोकरी, रोजगार इथेच न थांबता येणाऱ्या पुढील काळात शिक्षण हे स्वयंरोजगार निर्मिती, स्वावलंबन आणि मौल्याधिष्ठित समाज घडवणारे असले पाहिजेत, असा सूर लातूर येथील ग्लोबल नॉलेज स्कूल आयोजित लातूर पॅटर्न 2 या चर्चासत्रात उमटला. ग्लोबल नॉलेज स्कूलचे चेअरमन रमेश बिराजदार यांच्या संकल्पनेतून या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात माजी कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण यांनी कृषी क्षेत्र आणि उद्योग निर्मितीवर भाष्य केले. शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अजय जाधव म्हणाले की वैद्यकीय आणि अभियांत्रिकीतील यशही लातूरची ओळख आहे, परंतु त्यापुढे जाऊन जे विद्यार्थी या स्पर्धेत मागे पडले त्यांच्यासाठी असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. वैज्ञानिक संशोधन, प्रशासनातील महत्त्वाच्या जागा तसेच स्वयंरोजगाराकडे विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्याकडे पाऊल टाकले पाहिजे. तसेच मागे राहिलेल्या घटकांना शासकीय शाळांना प्रातिनिधिक स्वरूपात खाजगी संस्थांनी दत्तक घेतले पाहिजे. त्याची सुरुवात आपण करू. चर्चासत्रात माजी कुलगुरू डॉक्टर मधुकर गायकवाड यांनीही नव्या वाटा शोधणारे शिक्षण संस्थांनी उपलब्ध करावे असे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी सांगितले की घटकातील मागे राहिलेल्या घटकांना पुढे आणण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा. मौल्य शिक्षण हा पाया आहे. ग्लोबल नॉलेज स्कूलचे चेअरमन रमेश बिराजदार म्हणाले की केवळ नोकरी देणारे वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षण देणारे शिक्षण इतकेच मर्यादित न राहता रोजगार देणारी व्यवस्था निर्माण करणारा लातूर पॅटर्न 2 साकारण्याची गरज आहे. यावेळी लोकमतचे वृत्तसंपादक धर्मराज हल्लाळे, प्राचार्य डॉक्टर प्रशांत गहार, बाबूराव जाधव, रामदास पवार, प्राध्यापक चोले, भास्करराव आगलावे, गंगाधर आरडले, विनोदकुमार धुमाळ, दत्तात्रय जाधव, ओमप्रकाश झुरळे, बशीर शेख, वहीद शेख, निशिकांत मिरकले, नागेश लोहारे, ग्लोबल नॉलेज स्कूलचे संचालक सुयश बिराजदार, सुजित बिराजदार, प्राचार्य आम्रपाली सरवदे, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. आज एंटरप्रिनर म्हणजे उद्योजक निर्माण करण्यासाठी काय करायला पाहिजे? उद्योजक निर्माण करा म्हणणं गोष्ट वेगळी आहे, पण त्यासाठी शिक्षण चालक म्हणून आपण काय केलं पाहिजे? तर आपण मुलांमध्ये ही भावना, हे शिक्षण आपण दिलं पाहिजे की मुलांना क्रिटिकल थिंकिंग, जसं आत्ता मॅडमनी सांगितलं की क्रिटिकल थिंकिंग करायला आपण भाग पाडलं पाहिजे. आपण नॉलेज देतो, पण मुलांना त्याच्यावर आपण हे असं आहे, पण हे वाय आणि हाऊ हे जोपर्यंत मुलांना त्याविषयी आपण हे करणार नाही की हे का घडतंय, हे सायन्स का असं आहे. न्यूटननी ज्यावेळेस लॉ सांगितला की न्यूटननं ज्यावेळेस ते सफरचंद पडताना खाली बघितलं, हे काही आधीच्या काळी लोकांना दिसलं नाही का? प्रत्येकाला दिसत होतं की ते सफरचंद खाली पडतंय, वर जात नाही. पण न्यूटनला काय समजलंय? कारण न्यूटननी त्याच्यावर थिंकिंग केलं. क्रिटिकल थिंकिंग याला म्हणतात की हे का होतंय, हे गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध न्यूटनला का लागला, जो दुसऱ्यांना लागला नाही? कारण त्यांना क्रिटिकल थिंकिंग केले. तर ह्या मुलांमध्ये आपल्याला क्रिटिकल थिंकिंग कसं डेव्हलप करता येईल हे आपल्याला शाळेमध्ये बघावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल? तर आज मी सरांचं येताना मी राऊंड सरांनी आम्हाला दाखवली शाळा, तर मला खूप छान वाटलं. ते महेंद्रगी सर, म्हणजे आपण सुद्धा सरांकडनं काही गोष्टी घेतल्या पाहिजेत की त्यांनी वेगवेगळ्या लॅब्स निर्माण केल्यात. नुसत्या लॅब्स अशा नाही आहेत की जे क्रिटिकल थिंकिंग मुलांना करावं लागेल. नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे प्रॉब्लेम्स काय आहेत, ते प्रॉब्लेम सॉल्विंग हे त्यांनी करायला पाहिजे. ही थिंकिंग त्यांनी करायला पाहिजे. आणि ह्यासाठी आपल्याला त्यांना प्रोजेक्ट लर्निंग ह्याच्यावर जास्ती भर द्यावा लागेल. आपण फक्त त्यांना करिक्युलम शिकून उपयोग नाही आहे. तर तुम्हाला जर त्यांच्यामध्ये रिसर्च, त्यांच्यामध्ये हे जर डेव्हलप करायचं असेल, इनोव्हेटिव्ह माइंड जर डेव्हलप करायचं असेल, तर आपल्याला ते हे करावं लागेल की त्यांना प्रोजेक्ट लर्निंग त्यांच्याकडनं घ्यावं लागेल. त्यांना प्रॉब्लेम सॉल्विंग कसं करायचं आहे त्यांच्यामध्ये ती लहानपणापासून ते आपल्याला घडवावं लागेल. जर हे घडवायचं असेल तर आपल्याला नुसतं मुलांना नाही
तर पालकांना पण सोबत घ्यावं लागेल. पालकांच्या कार्यशाळा घ्याव्या लागतील की पालकांना करिअर काय काय आहेत, काय काय मुलं करू शकतील, की फक्त डॉक्टर, इंजिनियर, नीट आणि जेई क्रॅक करणं हेच उद्देश आहे का शिक्षणाचा, हे पालकांना पण आपल्याला सांगावं लागेल. तर पालकांच्यासाठी सुद्धा आपल्याला कार्यशाळा ह्या घेणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण टू द पॉईंट म्हणजे प्रश्नही विचारले पाहिजे आणि उत्तरही तसंच दिलं पाहिजे. आणि आपण कन्व्हिन्स असणाऱ्या लोकांनाच कन्व्हिन्स करत राहतो, हे सोडून आपण आता लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे. मुळात 100पैकी 100 गुण ज्यांना असे हवे वाटतात तेच मुळात चुकीचे आहेत. कारण त्याच्या पलीकडे जाणारी मानसिकता ही आता डेव्हलप होत आहे. आता जे आंदोलन झालं ते आंदोलन 100पैकी 100 वाल्यांचं नव्हतं. आणि आता समाजामध्ये जे नवी पिढी येत आहे, म्हणजे हा मुलांच्या थोडे मोठे असलेली जी मुलं आहेत ते 2-3 गोष्टी आयुष्यात करणार नाहीत. म्हणजे मला शंका आहे की ते विवाह संस्थेकडे वळतील का नाही. दुसरं, ते त्यांच्या मुलांना शाळेतच पाठवतील की नाही. त्यामुळं आत्ता मंथन योग्य वेळेला बिरादर सरांचे धन्यवाद सुरू केलं आहे. आता काय करायची गरज आहे, तर मुलांना जे हवं आहे, मुलांचा ज्या दिशेने कल आहे, कारण आता अजय सरांच्या अनुषंगाने प्रश्न झाला, संस्थेबद्दलही झाला. खरं तर त्या दृष्टीने विचार सुरू झाला आहे, तो संस्थेमध्येही झाला आहे आणि आज बिरादर सरांनी तो कार्यक्रम घेऊन तोही सुरू केला आहे. आपल्याला मुलांचा कल लक्षात घेऊन त्यांना जे हवं आहे ते दिलं पाहिजे. आणि मुलांच्यासाठी म्हणून शाळा आहे, मुलांसाठी म्हणून शिक्षण आहे, मुलांसाठी म्हणून व्यवस्था आहे, हे सर्व करण्याची गरज आहे. आणि माध्यमांच्या संदर्भात मी एवढंच सांगेन की समाजाची घसरण ही सर्व स्तरावर आहे. ती राजकारणात ध्रुवीकरण आहे, शिक्षणाचं बाजारीकरण आहे, सर्वत्रच वाईट आहे. म्हणून आपण तिथंच थांबायचं का. जसं आज सरांनी सुरुवात केली की आपण काहीतरी वेगळं करूया, आपला एक पॅटर्न होता, आता पॅटर्न 2 आपण सुरू करूया, तर मला वाटतं ही चांगली सुरुवात आहे. आपण हे सगळ्या बाबतीमध्ये विचार करण्याची गरज आहे की आतापर्यंत जे घडलं ते जरा बाजूला ठेवू, पुढे काय करायचं याचं मंथन करू आणि पुढे काय करायचं याच मुद्द्यांवरती विचार मांडले गेले पाहिजेत. आणि या मुलांकडनं जास्त चांगल्या सूचना येतील, कारण त्यांनी ज्या पद्धतीने बोर्ड त्यांना मदत जरी शिक्षकांनी केली असली तरी तो विचार त्यांनी लिहिला आहे, तो व्यक्त केला आहे, ते सर्व फलक जास्त महत्त्वाचे आहेत आणि तीच आजची सुरुवात आहे. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. आम्हाला आता एंटरप्रिनर्स तयार करायचे आहेत. मी तुम्हाला ज्या हट्स दाखवल्या, हा मी खूप लहान आहे, माझ्या झोपड्या आहेत ह्या, पण तुमच्याकडे जो CETचा सेल आहे त्याच्यापेक्षा कितीतरी आधुनिक भक्कम हा एंटरप्रिनर सेल तुमच्या इथंच नाही तर व्हाईस चान्सलर महोदयाला तुम्ही जिथं जिथं जाचाल त्या शाळेमध्ये आता विद्यार्थ्याला आपल्याला उद्योगक्षम स्वतःचा उद्योग निर्माण करणारे विद्यार्थी घडवणं ही आपल्या देशाची प्रायोरिटी आहे आणि ते करण्याचं कर्तव्य आपलं आहे असं मला वाटतं. एका विशिष्ट टप्प्यावरच्या अपयशानं खचून न जाता ज्या काही क्षेत्रातली आम्ही वाटचाल करतो आहोत ती वाटचाल करत असताना आपला प्लॅन बी हा निश्चितपणे तयार असला पाहिजे डोक्यात, तरच आपल्याला नैराश्य येत नाही. ज्या टप्प्यावर आपण फेल होतो एखाद्या परीक्षेमध्ये त्या टप्प्यावर आपला जर प्लॅन बी तयार असेल. आणि आत्ताच बिरादर साहेबांनी जो उल्लेख केलेला आहे, आमचं उद्योजकतेशी जोपर्यंत आपण आमचं शिक्षण जोडलं जाणार नाही तोपर्यंत आमचे प्लॅन बी हे अतिशय सक्षम पायावर उभे राहणार नाही. आज खूप संधी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये असेल, इव्हन बेसिक सायन्समध्ये आज आमची चांगली माणसं नाही आहेत. जे चांगलं टॅलेंट आमचं कम्प्युटर सायन्समध्ये जातं, चांगलं टॅलेंट आमचं मेडिकलला जातं, पण बेसिक बायोटेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च याची फार कमी आहे. आयशरमध्ये बघा तुम्ही, आयशरची निर्मिती मुळात याकरता झालेली आहे. आमचं बेसिक सायन्स जे आहे इंडियाचं इलेक्ट्रॉनिक्समध्ये, कम्प्युटर सायन्समध्ये जातो आपण, पण बेसिक इलेक्ट्रॉनिक ही जी त्याची मात्र ब्रँच आहे तिथं आमची माणसं नाही आहेत. मॅथमॅटिक्समध्ये माणसं नाहीत. इस्रोमध्ये बघा तुम्ही काय होतं ते आज, स्पेस सायन्स, DRDO ही सगळी क्षेत्र आमची बेसिक सायन्सच्या माध्यमावरती उभी आहेत. मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे अप्लाइड सायन्स आहे. तर मला सांगायचं हेच की आपला प्लॅन बी म्हणून आपल्याकडे ज्या ज्या काही संधी उपलब्ध आहेत आपल्यासमोर
त्या सगळ्या संधीची तोंडवळख तरी कमीत कमी या टप्प्यावर या मुलाला दिली गेली पाहिजे. 2च मिनटं सांगतो. 3 फोटो इथं बघितले मी. एक राजेंद्र सिंगचा बघितला तुम्ही, सोनम वांगचुकचा दाखवला. सोनम वांगचुकबरोबर गेली 4 वर्ष झालं मी काम करतोय. त्याच्यासाठी उपोषणाला लडाखला जाऊन सुद्धा बसलेलो होतो. तो माझा चांगला मित्र आहे. आणि तिसरं सांगतो, अब्दुल कलाम साहेब. अब्दुल कलाम साहेबाला 5 वेळा भेटलो मी. दर गुरुपौर्णिमेला भेटायचं. एका गुरुपौर्णिमेला साहेब भेटलो, ते पत्र मी आता ऑनलाईन माझ्याकडे असेल सुद्धा. दर गुरुपौर्णिमेला भेटायचं. एका गुरुपौर्णिमेला त्यामुळे विचारलं, यू टेल मिस्टर पाटील व्हॉट मेक इन युअर कॉलेज. तुम्ही शाळा कॉलेज चालवता त्याच्यात काय तयार करणार. मी त्यांना म्हणलं, सर नो डॉक्टर, नो इंजिनियर, नो सायंटिस्ट, नो लॉयर, नो टीचर, नो पत्रकार, काहीच नाही सांगितलं. एकदम ते चिडले. व्हॉट नॉनसेन्स. इतके चिडले की मूर्खासारखं काय बोलतोय म्हणून सांगितलं. येस सर, आय एम टॉकिंग नॉनसेन्स म्हणून सांगितलं. मी मूर्ख आहे म्हणून सांगितलं, पण मूर्खासारखंच बोलतोय. शाळा कॉलेजमध्ये याची गरज नाही म्हणून सांगितलं. ते मला व्हॉट मेक, काय बनवणार. तर आय मेक अ गुड सिव्हिलियन, चांगला भारतीय नागरिक बनवून सांगितलं. मग तो काय व्हायचं ते होईल. डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, वकील होईल. मी सुद्धा 11वीच्या पोरांचा पहिल्याच विषय आल्यावर इंटरव्ह्यू घेतो आणि त्याला विचारतो काय व्हायचं ते सांग. विचारतो मी, दरवेळी विचारतो. त्याला विचारतो तुला काय व्हायचं आहे. डॉक्टर व्हायचं, ठीक. इंजिनियर व्हायचं, नट व्हायचं आहे, रितेश देशमुखकडे पाठवून देतो. त्या डाकू व्हायचं आहे, चंबलच्या खोऱ्यात म्हणून सांगतो. नक्षलवादी व्हायचं आहे, गडचिरोलीला चल म्हणून सांगतो. जे शेवटी तुमच्या स्वप्नाचे मालक साहेब आम्ही नाही होऊ शकत. शोध घेण्याची तुमची कॅपॅसिटी वाढली पाहिजे. आपल्याला काय पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, याचा नेहमी संशोधन करण्याची वृत्ती जी पाहिजे ती विद्यार्थ्याची वाढीला लागली पाहिजे. संशोधन करा. संशोधन केलं की तुम्ही सुद्धा पुढे जाता. काय समाजाला गरज आहे आणि कशातून रोजगार निर्मिती आपण करू शकतो आणि लोकांना रोजगार कशा पद्धतीने देऊ शकतो याचं सुद्धा संशोधन तुमच्या डोक्यात पाहिजे. मुख्य उद्देश आपला जो आहे, जो पुढची वाटचाल आहे, संबंध जागतिक लेवलला जी दिशा द्यायची आहे ती इथून मिळण्याची सुरुवात आज आपण इथून केली आहे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. शाहू महाविद्यालयाचे सर्व अजयजी पाटील सर आणि व्यासपीठ सन्माननीय सर्वांच्याच माध्यमातून येणाऱ्या काळात लातूर नगरीतून जी काही नवीन मिळणार आहे संबंध महाराष्ट्राला व भारत देशाला दिशा देण्याचं काम ठरणार आहे. मुलगा शिकतो तेव्हा 10वी नंतर त्याच्या करिअरच्या वाटा ह्या वेगवेगळ्या असतात. 10वी पर्यंत मुलाच्या जीवनामध्ये त्याला काय करायचे हे काही माहीत नसतं. पण जेव्हा मुलं बाहेर पडतात तेव्हा आपण बाहेर पडल्यानंतर कोणत्या गोष्टीला संधी आहे, नोकरीच्या, उद्योजकतेच्या. आज आपण 10वी नंतर 5 वर्षानं बाहेर पडणार आहोत. 5 वर्षानं काळ कसा आहे त्या काळाच्या ओघाप्रमाणे आपल्यात बदल घडवणं गरजेचं आहे.